निवडणूक आयोगाच्या विरोधात आज विरोधकांनी सत्याचा मोर्चा काढायचं ठरवलंय। मतचोरी, मतदार याद्या यामधल्या घोळांविरोधात विरोधकांनी हा एल्गार पुकारलेला आहे। ठाकरे बंधूंसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे। महाविकास आघाडीतील इतर पक्षांचा सुद्धा मोर्चामध्ये सहभाग असणार आहे। दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होणार आहे। मुंबई मनपा प्रवेशद्वाराजवळ मोर्चा थांबेल। मोर्चामध्ये सामील होण्यासाठी कार्यकर्ते मुंबईमध्ये येण्यासाठी आता ठिकठिकाणाहून रवाना होत आहेत। सध्याच्या क्षणाला राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ समोरून आपल्यासोबत प्रतिनिधी श्रेयस सावंत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलूया। श्रेयस, या विरोधकांच्या मोर्चामध्ये राज ठाकरे सुद्धा सहभागी होत आहेत, मनसैनिक सुद्धा येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिवतीर्थावर सध्या काय घडतंय? खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर आज जसं तू म्हटलीस दिवसभर ज्या गोष्टीकडे लक्ष असेल तो हा मोर्चा आणि आता शिवतीर्थाबाहेर मी आहे तो बघू शकतो। शिवतीर्थावरूनच मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे सकाळी कुठेतरी म्हणजे 9:30 ते 11च्या दरम्यान हे ट्रेननी ट्रॅव्हल करत खऱ्या अर्थानं चर्चगेटपर्यंत जातील आणि तिथून ते 1 वाजताच्या दरम्यान फॅशन स्ट्रीटच्या या मोर्चाच्या ठिकाणी येतील। रिद्धी, आपण पाहायला गेलं तर हा सगळ्यात महत्वाचा मोर्चा आहे प्रत्येक विरोधकांसाठी सुद्धा, कारण महाविकास आघाडी असो किंवा मग मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी सगळ्यांना सांगितलंय की पूर्ण ताकदीने या मोर्चाला उतरायचं। त्यामुळे अनेक ठिकाणी मग नाशिक, पुणे असो किंवा मुंबईच्या अनेक ठिकाणी सगळे लोक खऱ्या अर्थानं सगळे कार्यकर्ते एकत्र लोकल ट्रेन जाणार आहेत। लोकल ट्रेन जाण्याचा संबंधच हा की कुठे ना कुठे सर्वसामान्यांना आपल्या मोर्चाची माहिती मिळावी, मोर्चासाठी आपण का मोर्चा काढतो यासाठी सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यावं। त्यासाठी मनसेअध्यक्ष अनेक वर्षांनी खरं तर लोकल ट्रेन जाणार आहेत आणि तिकडे सगळ्यांचं लक्ष असेल। एकंदर पाहिलं गेलं तर आताच्या घटकेला आपल्याला असं कळतंय की सकाळी 9:30 ते 11च्या दरम्यान मनसेअध्यक्ष राज ठाकरे या शिवतीर्थ निवासस्थानून निघतील, ते दादर स्टेशन जातील। दादर स्टेशनला गेल्यानंतर ते लोकल ट्रेननी जसं प्रवासी प्रवास करतात तसे लोकल ट्रेननी प्रवास करत खऱ्या अर्थानं चर्चगेट किंवा सीएसटीला पोहोचतील आणि त्याच्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी 1 वाजता येतील असं कळतंय। मात्र या सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या गेल्या तरी आज वेगळा संचार प्रत्येक विरोधकांमध्ये, महाविकास आघाडीमध्ये, मनसेमध्ये आणि सगळ्या शिष्टमंडळामध्ये आहे। कारण कुठे ना कुठे आजचा मोर्चा हा सगळ्या सर्वसामान्यांसाठी आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे असो, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असो, ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र दिसत आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे जिकडे मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या बैठकीत म्हटलं की आता आमची वारंवार भेट होत जाणार, कारण मुद्द्यासाठी जी भेट होते तो मोर्चा हाच आहे। विजय मेळावा खरं तर रिद्धी आपण लक्ष दिलं तर विजय मेळाव्याचा खऱ्या अर्थानं विजय मोर्चा काढायचा होता, तो मोर्चा त्यावेळी काढता आला नाही। मात्र कुठे ना कुठे त्याचं कुठे ना कुठे छोटी नांदी ही आत्ताच्या मोर्चात आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल। कारण मोर्चा जो आहे तो फॅशन स्ट्रीट ते महानगरपालिकेचं जे कार्यालय तिथेपर्यंत मोर्चा आहे। मोर्चा जरी लहान असेल पण मात्र त्याचं स्वरूप जे आहे लोकांचं ते भव्य आहे आणि ते मोठं आपल्याला होताना दिसेल। 1 वाजता 1 ते 4च्या दरम्यान मोर्चा, त्यामुळे मनसेअध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावरून कधी निघतायत आणि खऱ्या अर्थानं लोकल ट्रेननी प्रवास कसे करतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। रिद्धी जी, त्याच्यामुळे पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद श्रेयस माहितीसाठी। या मोर्चामागचा नेमका उद्देश काय असेल आणि ह्याच्यामध्ये कोण कोण प्रमुख नेते उपस्थित असतील बघूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। सत्याचा मोर्चा कशाच्या विरोधात आहे तर निवडणूक आयोगाचा जो बेजबाबदार कारभार सुरू आहे त्याच्या विरोधात आहे। मतचोरी हा महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या संदर्भात सातत्यानं हे सगळे नेते बोलत आलेले आहेत। मतांमधला घोळ जो समोर आणला गेला त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे। निवडणुकीतील गैरव्यवहार होत असल्यासंदर्भात जो ठपका सातत्यानं ठेवला जातोय त्याच्या संदर्भात मोर्चा आहे। कोण कोण सहभागी होतोय आपण बघतोय। ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस हे पक्ष सत्याचा मोर्चा या मोर्चामध्ये सहभागी असतील। त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि डावे पक्ष हे याच्यामध्ये सहभागी असतील।